परिषद लाडसावंगी गणमधून राधाकिसन पठाडे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। आम्ही संघर्ष करणारे आहोत, आम्ही अन्याय सहन करणारे नाही, आम्ही चळवळीतील माणसे आहोत। नाईलाजाने आम्ही धनुष्यबाण हाती घेतला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संदीपान भुमरे, पालकमंत्री संजय शिरसाट या सर्वांनी सन्मानाने आम्हाला पक्षात स्वीकारले। शिवसेना भारतीय जनता पार्टी यामध्ये लढत होणार आहे। शिवसेना शिंदे गट हे येत्या 5 तारखेला मताच्या रूपाने दाखवून देईल की शिवसेना काय आहे व राधाकिसन पठाडे काय आहे, अशी आत्मविश्वासपूर्ण प्रतिक्रिया राधाकिसन पठाडे यांनी माध्यमांद्वारे दिली। बापूला सन्मान दिला। बापू तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद। ओके ओके बापू काय सांगणार? भारतीय जनता पार्टी पासून तुम्हाला डवळल्यानंतर तुम्ही आता धनुष्यबाण हाती घेतलेला आहे, काय सांगणार? धनुष्यबाण हातात घेतला तर आम्ही कसं चळवळीतली माणसं आणि संघर्ष करणार, इथं अन्याय आम्ही कधी सहन करत नाही। नाविलाजानं आम्हाला धनुष्यबाण त्या ठिकाणी हाती घ्यावा लागला आणि निश्चितपणानं धनुष्यबाणाची नेते मंडळी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, सन्माननीय संदीपान भुमरे साहेब असतील, सन्माननीय भुमरे असतील, सन्माननीय पालकमंत्री शिरसाट साहेब असतील, आमचे मित्र जिल्हाध्यक्ष रमेश पवार साहेब असतील, सगळ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सन्मान स्वीकारला, आम्हाला धनुष्यबाणाचा बिफाम दिला, त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो। आणि भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी शिवसेनेचा कसा विजय होईल, भारतीय जनता पार्टी शिवसेना यांचीच त्या ठिकाणी लढत होणार आहे आणि शिवसेना निश्चितपणाने येणाऱ्या 5 तारखेला मताच्या रूपानं दाखवून देईल की शिवसेना काय आहे, राधाकिसन पठाडे काय आहे, त्यांचे सहकारी काय आहे, त्यांचे सैनिक काय आहे। म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी निश्चितपणानं फुलंब्री मतदारसंघामध्ये ही विजयाची मुहूर्तमेढ ठरवू असा या ठिकाणी विश्वास आपल्याला व्यक्त करतो। बरे, तुम्हाला डवळण्याचं नेमकं प्रकार काय? का मला आमचं बोलणं झालं, त्याच्यावर बऱ्यापैकी बोलणं झालं, हे देतील तुम्हाला। नाही नेमकं आता नगर परिषद हातातून गेली भारतीय जनता पार्टीच्या, त्याच्यानंतर हे काय तुमच्यावर जे हे घटना घडली, तुम्हाला तिकीट कापण्यात आलं, तुमचं कुठेतरी अन्याय वाटतं का तुम्हाला? अन्याय तर आहेच, ह्या गोष्टी आम्हाला भारतीय जनता पार्टी सोडायची बिलकुल इच्छा नसताना नाविलाजानं ती करावं लागले। कारण त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला चालतच नाही, आम्हाला तयारी करायला लावली, वेळेवर सांगितलं चालत नाही तर मग आम्ही कशासाठी काम केलं? एवढ्या खस्ता खाल्ल्या, पक्ष वाढवला, संघटन वाढवलं, हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण भागाच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे, नेते मंडळाला माहिती आहे काय काम केलं, किती संघटना वाढवली, प्रामाणिकपणानं काम केलं। शेवटी ही वेळ आमच्यावर आली, माझ्यासारख्या रीतीत सामान्याचं काय? बरं, अशी चर्चा पण कार्यकर्त्यांची मागणी होती बापूंना तिकीट द्यावं म्हणून, काही याच्यावर कोणी वरती काही हे झालं का? मागणी होती, परंतु आम्हाला डावलायचेच होते, त्यांनी सांगितलं हे चालत नाही आम्हाला। नानाचे कट्टर समर्थक तुम्ही असलेले आणि कुठेतरी आता किंवा नानाच्या विचाराच्या मंडळीला ते बाजूला सरकवण्याचा प्रयत्न करीत आहे, दाबण्याचा प्रयत्न करीत आहे। त्यांना नवीन पाहुणे रावळे बिल्डर मोठे करायचे, त्याच्यामुळे आम्ही सामान्य कार्यकर्त्यासाठी लढाई लढतो। थँक्यू।